आमच्यासोबत हे बघा हे माकड पण येत आहे. दिस इज चिवज बॅग अँड दिस इज अवर चिव. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश कोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये साहिल कोपकर व्लॉग्समध्ये. सो काल जसं काही मी बोललेलो कालचं बर्थडे सेलिब्रेशन नंतर एंड करताना की उद्यापासून काहीतरी वेगळं येण्याची कल्पना करतोय किंवा मी ट्राय करतोय. सो आज वेगळं येणार आहे बिकॉज ऑफ काय ते दाखवतो थांबा. बॅग वगैरे पूर्ण भरलेत सर्वजण आणि आम्ही काय करणार आहे ना की आम्ही चाललो आहे गावी. ठीक आहे, शौर्य नाही येत आहे, मी चाललो आहे कारण चाललो आहे 4 व्हीलरमधून चाललो आहे मुंबई गोवा हायवेनी. बट जास्त शूट करता येईल काय बोलता येईल एवढा आयडिया नाही मला त्याच्यामध्ये. आता बॅग वगैरे भरले, जेवण वगैरे निघणार आहे, 4 व्हीलरमधून निघणार आहे. सो आम्ही दोघं काय पाठी बसून असू आणि जास्त स्टॉप किती घेतील किंवा आई बाबा वगैरे असणार आहेत. सो त्याच्यामुळे जास्त शूट नाही करता येणार मला, जेवढं काही करता येईल. पण जेव्हा भरण्यामध्ये पोचू तिथून जेव्हा घरी जायचं असेल तिथं तर भाई शूट करेन चांगलं मी, त्याचं काही टेन्शन नाही. सो मुंबई गोवा हायवेचा अपडेट पण देईन तुम्हाला. बाईक घेऊन जेव्हा आले तो बाईकनी जात नाही, रॉकी इथंच आहे. 2-3 दिवसासाठी चाललो आहे. सो लगेच येईन, काही टेन्शन नाही. थोड्या वेळाने निघू. बॅग वगैरे पॅक करून ठेवलं चांगलं की गाडी इकडूनच घेऊन जायचं. सर्व सामान आहे ते सर्व भरून मग कोकणात. मग पुढचे काय दिवस व्लॉग असतील ते सर्व कोकणातले येतील. आणि आता पावसाचा पण सीझन, पाऊस पडला तर ते पण आपल्याला भेटेल. सो बघूया काय होतं आपल्याला. सो थोड्या वेळानंच भेटू. आमच्यासोबत हे बघा हे माकड पण येत आहे टोपी घालणार माकड आहे. हा सामान टाकतो, सामान बरंच आहे. मला दाखवतो अजून एक सामान आहे. चिवची बॅग दाखवतो स्पेशल. कसली भारी आहे चिवची बॅग. चिवची बॅग सुटकेस आहे तिचं स्पेशल. 2 वर्ष आधीच आहे. तिने बाबांकडे बाबांचा डोका खाल्ला त्या सुटकेससाठी. आणि ती सुटकेस आता ती कॅरी करायची. तिला पण कॅरी करायची का? नाही, थांबायला लागेल. तिला राहू दे आपण सामान बॅग घेऊन बॅग दाखवतो ह्याची चिवची स्पेशल बॅग. नाव काय माहिती चिव करतो ना ते नंतर आपण डिस्क्राईब करू. आता लगेच नको ते नंतर सांगू. चिवच लक्षात ठेव, चिव. दिस इज चिवज बॅग अँड दिस इज अवर चिव. ही बॅग पण घेऊन चाललेस? काय करणार त्याचा? खेळता येतं तुला? सामान वगैरे सामान. आणि बघा हिचं सामान जास्त आहे. गाडी चालू करणं म्हणतात, हे करणं नाही म्हणत त्याला. तू नाही आहेस म्हणून बघ एवढा सामान नाही तर हे पूर्ण भरलं असतं. तू आली असतीस तर मला मिस करशील दादा तू. हड मिस करशील दादा तू. काय बोलते बघ. तू काय का बोलला? जानवर ॲनिमल लवर बोलतात त्याला. ती बघ ये कौन सा है सोच कौन सा है राक्षस. बाय 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 बाय. गाइस तुमचा गण कुठला? देवगण राक्षस ॲनिमल गन. ती बघ सही बरोबर गर्मी होती. भाईला गर्मी होते, बहन को गर्मी हो रही. चलो बाय बाय. चल लांबो चल हट. बाय बाय. सावकाश गाडी आहे तिकडे. गाईज पाली फाट्यावरती आलोय, नेहमीचं हॉटेल. म्हणजे मी बाईकवरनं आलो ना सही तरी पण आधी ब्रेक घेतला तर इथे घ्यायचं पहिला जेव्हा ब्रेक घ्यायचा. ना आता ब्रेक घेत नाही मी जास्त. हे भाई मोबाईलचा पुसला बघ, खराब बघ किती दिसतंय. अभी सही गोरी दिकरी आहे ना सही. गरम होतं ना लगेच बाहेर आलं ते. मी ना बाईकने आलो ना की इथं बाहेर बसायचं. बाबा आई कुठे आहेत ना? हे कुठे बाकी बाबांनी आई शिव वगैरे इकडे आहेत. शिव इकडे आहे, पाली फाटे इकडे पालीचा गणपती आहे. आणि आम्ही अजून परत पुढे जायची टाईम झाला 5:15 झाले. गाड्याला बनवून घेतला मी. कधी आणलाय? कधीच कालच. 30 आँख बना के लिए मैंने मेरे दिल के पास ही है, मेरे का महीन खाए भाई. ये देख इधर अभी हम नाश्ता करेंगे. चल ना नाश्ता करेला. क्या खा रही है तू? प्रिंगल्स. ओ ये कोणता फ्लेवर आहे? पेरी पेरी साऊथ आफ्रिकन स्टाईल. ओहो साऊथ आफ्रिकनचं खातेस?
ती बघ चिव सोड मध्ये लगेच काढला आईज आमचा सेकंड स्टॉप CNG पंप. अरे मस्त आहे ना बघ. आम्ही आता सध्या तरी कुठे माहिती कुठे आपण माड क्रॉस केलंय पोलादपूरला पोहोचू आता काही वेळ लागेल. CNG पंपावरती आम्ही. क्या चाहिए तेरे को? क्या चाहिए तेरे को? सकाळीच मला चहा. चाह नको क्या चाहिए बोला मैंने. चहा चाहिए नहीं पूछा येडे. क्या गुंडी बने रे तुझ्या ही साला गरीब आदमी. ते बघ डोंगर बघ डोंगराच्या वाटी सूर्यदादा आहे. मस्त आहे ना रसवंती गृह आहे. आता इकडून पोलादपूर लागेल का नाही आता नको सांगायला राहू दे. नंतर एकदा एक्स्ट्रीम लेवलला जाऊन सांगू चिवचं नाव घ्या आता नको. आता आपण आहे ना इथून आहे ना एक 10-15 मिनिटात पोलादपूरला पोहोचू. महाड क्रॉस झालाय. मग किती लवकर आलो सांग पाली फाट्यावरून आपण 6 वाजता होतो. 6 वाजताच होतो ना पाली फाट्या आपण. 6 नाही रे 5:30 दीड तासात आपण महाड क्रॉस केलाय पाली फाट्यावरून. नाही भेटली आणि मेन म्हणजे कसं आहे ना रोड चांगले झाले. ट्रॅफिक असते तर थोडा वेळ 5 मिनिटासाठी लागली पण ठीक आहे. हा पण असं नव्हतं. CNG ला लाईन नाही आता ते बरं झालं आपल्याला. चला आपली गाडी CNG ला लागली. काम पाहिजे अभी CNG भर के घर. नाही चालू आहे कशेडी टनल भाई चालू आहे. हे बघ जाऊ दे आता. व्हॉट आर यू डुईंग चिव काय बघ चिव बघ काय आहे समोर सांग. दोन 4 पदरी आहे टनल कशेडी टनल बोलतात. 70-80 हे काय स्पीड ठेवायला सांगितलं मला. लास्ट टाइम असं वाटलं की भाई ते फोटोच काढलेले की बाबा किती स्पीड आहे आणि किती नाही. लास्ट टाइम बाईकवरनं मुंबईला जातो त्या साईडच्या टनलला मग मधून दिसलं. आता मला असं वाटलं की भाई स्पीड आली की काय. तरी 4 मिनिटं लागतात नाही 5-6 मिनिटं लागतात. 5 मिनिटं लागतात कधी 4-5. बाय बाय चिव कुठे आहे रुसणारी. चिव बाय चिव फुगले आमच्या. बाय चिव कशी फुगले बाय इज रीचिंग गोपी. हे बघा बॅग काय आला. बॅग एवढी इज्जतीत ठेवली पडली. स्पेशल रिझन आहे खोपीला याचं ते थोड्या वेळाने समजेल काय म्हणजे थोड्या वेळाच्या पुढच्या ह्याच्यामध्ये क्लिपमध्ये समजेल ब्लॉगच्या. सो आता आलो आहे फ्रेश बीश होतो मस्तपैकी आणि फ्रेश होऊन मग पुढचं जे काय तेच तुम्हाला दाखवेन. आजचा ब्लॉग थोडासा लेट एडिटिंग करायला लागणार आहे कारण का रिझन पण तसं आहे. समजेल पुढे बघा तर मग समजेलच ना. गाईज आहे बघा बबड्याचा केक कापायला जायचा. बबड्याचा बर्थडे म्हणून आहे बघा. ह्याला बोलवले काम सोडून आणि बोललो ना मेन गोष्ट आहे अजून बाकी की ब्लॉग अजून पूर्ण एडिट नाही करायचं. सो हे आहे की बबड्याचा वाढदिवस आहे. एक 12 वाजता केक कापायचं त्यासाठीच योग्याला. ए आमचे काय रे सुंगरू टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर बाबड्या हॅपी बर्थडे टू यू. काय झाला बाय. फोन आला काका आले. चालू कर डे टू. अरे घ्या ना काप बंदूक आहे रे. इथं बघ इथं खाली काप तर आधी शेट फिरवलं. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर बाबड्या हॅपी बर्थडे टू यू. असला बरं त्याला
अरे ए एकानी 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 नाही नको नको